वेलकम टू महाराष्ट्र एक्झाम अकॅडमी. आज आपण बेसिक इलेक्ट्रॉनिकचा पार्ट 1 पाहणार आहोत. यामध्ये बेसिक इलेक्ट्रॉनिकचे इम्पॉर्टंट असे मागील वर्षामध्ये विचारलेले आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न पाहणार आहोत. आपलं टार्गेट आहे महाराष्ट्र ए आणि टेक्निशियन पदामध्ये आउट ऑफ मार्क मिळवणे, म्हणजेच 50 पैकी 50 तांत्रिक प्रश्नामध्ये बरोबर करणे. आणि मी आपल्यासाठी इम्पॉर्टंट प्रश्नाचं कलेक्शन घेऊन नवीन व्हिडिओ तयार करत आहे. जर नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. प्रश्न क्रमांक पहिला. डोनर इम्प्युरिटी ॲटम इन अ सेमीकंडक्टर रिझल्ट इन न्यू. अर्धचालकामध्ये डोनर अशुद्ध अणूच्या परिणामस्वरूप नवीन डॅश बनतो. ऑप्शन ए widely energy band, B narrow energy band, C discrete energy level just below the conduction level, C discrete energy level just above the valence level. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक सी, डिस्क्रीट एनर्जी लेवल जस्ट बिलो द कंडक्शन लेवल. सेमीकंडक्टरमध्ये डोनर इम्प्युरिटीमुळे एक नवीन कंडक्शन बँड तयार होतो. इन्सुलेटरमध्ये एनर्जी बँडची चौडाई अर्धचालकपेक्षा अधिक असते. सेमीकंडक्टरमध्ये करंट फ्लो होण्यासाठी इलेक्ट्रॉनला एनर्जी बँडला पार करून जावे लागते, परंतु हे सामान्य टेम्परेचरवर संभव नसते. प्रश्न क्रमांक दुसरा. विच अमॉंग द फ्लोविंग इज अन एक्झाम्पल ऑफ ट्रॅव्हल इम्प्युरिटी. खालील कोणता त्रिव्यंजक अशुद्धीचा उदाहरण आहे. ऑप्शन ए फॉस्फरस, बी अँटीमनी, सी गॅलियम, डी अर्सेनिक. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक सी, गॅलियम हे एक ट्रॅव्हल इम्प्युरिटीचे एक्झाम्पल आहे. ट्रॅव्हल इम्प्युरिटी ॲड करून पी टाईप सेमीकंडक्टर बनवतात. फॉस्फरस, अँटीमनी आणि अर्सेनिक हे पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीचे उदाहरण आहे आणि याचा उपयोग करून एन टाईप सेमीकंडक्टर बनवतात. प्रश्न क्रमांक तिसरा. थर्मल रनवे इज नॉट पॉसिबल इन FET बिकॉज ॲट टेम्परेचर FET इन्क्रीजेस. FETमध्ये थर्मल रनवे संभव नाही कारण FETचा तापमान वाढला तर. ऑप्शन ए मोबिलिटी इन्क्रीजेस, बी मोबिलिटी डिक्रीजेस, सी ड्रेन करंट इन्क्रीजेस, डी ट्रान्स कंडक्टन्स इन्क्रीजेस. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक बी, मोबिलिटी डिक्रीजेस. थर्मल रनवे म्हणजेच ओव्हर हिटिंग किंवा विभिन्न बायसिंगच्या कारणामुळे FET खराब होणे. FET हे एक युनिलॅटर डिव्हाइस आहे. FETमध्ये थर्मल रनवे पॉसिबल नाही कारण FETचा तापमान वाढल्याने कॅरियरची गतिशीलता स्पीड वाढते. प्रश्न क्रमांक चौथा. टनल डायोड इज फॅब्रिकेटेड फ्रॉम. टनल डायोडचा निर्माण होतो. ऑप्शन ए जर्मेनियम, बी गॅलियम आणि आर्सेनिक, सी सिलिकॉन, डी जर्मेनियम आणि गॅलियम आर्सेनिक्स. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक डी, जर्मेनियम आणि गॅलियम आर्सेनिक्स. टनल डायोड हे जर्मेनियम किंवा गॅलियम आर्सेनिक पासून बनलेले असते. टनल डायोड हे PN जंक्शन डायोड असते. यामध्ये हायली डोप्ड इम्प्युरिटीचा वापर करतात. यामध्ये हाय फ्रिक्वेन्सी ऑपरेशनसाठी याचा उपयोग हाय फ्रिक्वेन्सी ऑपरेशन करतात आणि याचं एक्झाम्पल आहे कॅम्प्युटर कारण याचा स्विचिंग टाईम पिरियड पिको सेकंडमध्ये असते. याचा उपयोग मायक्रोवेव्ह ऑसिलेटरमध्ये पण करतात. प्रश्न क्रमांक 5. मॉस्फेट कॅन बी युज्ड ॲज. मॉस्फेटचा उपयोग केला जाऊ शकते. ऑप्शन ए करंट कंट्रोल कॅपॅसिटर, बी व्होल्टेज कंट्रोल कॅपॅसिटर, सी करंट कंट्रोल कॅपॅसिटर, डी व्होल्टेज कंट्रोल इंडक्टर्स. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक बी, करंट कंट्रोल कॅपॅसिटर्स. मॉस्फेटचा उपयोग करंट कंट्रोल कॅपॅसिटरसाठी करतात. मॉस्फेट हे एक व्होल्टेज कंट्रोल कॅपॅसिटर असते. याचा इनपुट रेजिस्टन्स हाय असते. ते करंटला ब्लॉक करते आणि याची रेंज हे 10⁸ to 10⁻⁻12 मेगा ओहम पर्यंत इनपुट रेजिस्टन्स असते. प्रश्न क्रमांक 6. SCR इज डॅश लेयर अँड डॅश जंक्शन डिव्हाइस. SCR हे डॅश एक परत आणि डॅश जंक्शन युक्ती आहे. ऑप्शन ए सिंगल 3, B 2 4, C 3 4,
D43. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक D43. SCR हे एक 4 लेअर आणि 3 जंक्शन डिव्हाइस आहे. ते PN जंक्शनद्वारे कन्स्ट्रक्ट केले जाते आणि त्याचा फॉरवर्ड करंट वाढल्याने गेट करंट समान 0 असतो आणि एका निश्चित व्होल्टेजवर तो फॉरवर्ड ब्रेकडाऊन व्होल्टेजच्या कंडिशनवर येतो. SCR मध्ये ट्रिगरिंगसाठी व्होल्टेज गेट करंट आणि टेम्परेचरचा वापर करतात. SCR मध्ये फॉरवर्ड व्होल्टेज ट्रिगरिंग, टेम्परेचर ट्रिगरिंग, DV/DT ट्रिगरिंग, लाईट ट्रिगरिंग आणि गेट ट्रिगरिंग द्वारे SCR ऑपरेट करता येतो. प्रश्न क्रमांक 7. द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन द पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी इज. पंचसंयोजी अशुद्ध मध्ये संयोजकता इलेक्ट्रॉनची संख्या असते. ऑप्शन ए 5, B 3, C 4, D 2. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक ए 5. पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या 5 असते. प्युअर सेमीकंडक्टरमध्ये पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ॲड केल्याने एन टाईप सेमीकंडक्टर तयार होतो. प्रश्न क्रमांक 8. विच इज डायक. खालीलपैकी डायक कोणता आहे. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक ए. ऑप्शन क्रमांक ए हे डायकची आकृती आहे. हे डायकचा सिम्बॉल आहे. डायक हे एक बायडायरेक्शनल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. डायक हे थॅरिस्टर फॅमिलीमध्ये येते, परंतु हे एक अनकंट्रोल स्विच आहे. याला कोणत्याही प्रकारचे कंट्रोल किंवा गेट टर्मिनल नसतात. डायकचा मेन ॲप्लिकेशन आहे ट्रायकला ट्रिगरिंग करणे. प्रश्न क्रमांक 9. फॉर द फॉर्बिडल गॅप सेमीकंडक्टर मटेरियल इज ऑफ जर्मेनियम. जर्मेनियम अर्धचालक पदार्थाचा वर्धित अंतराल असते. ऑप्शन ए 0.12 इलेक्ट्रॉन व्होल्ट, B 0.70 इलेक्ट्रॉन व्होल्ट, C 7.20 इलेक्ट्रॉन व्होल्ट, D आहे नन ऑफ दिस. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक B 0.70 इलेक्ट्रॉन व्होल्ट. जर्मेनियमचा फॉर्बिडल एनर्जी गॅप हे 0.72 इलेक्ट्रॉन व्होल्ट असते. प्रश्न क्रमांक 10. मोस्ट कॉमनली युज्ड इन्सुलेटर लेयर मटेरियल फॉर मॉसफेट इज. मॉसफेटमध्ये रोधक परत हेतू सामान्यतः कोणते पदार्थ वापरतात. ऑप्शन ए GeO, B AS, D ALO, D SiO. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक D SiO. सिलिकॉन मॉसफेटमध्ये इन्सुलेटर लेअर म्हणून हे सिलिकॉन डायऑक्साईडचा वापर करतात. सिलिकॉन डायऑक्साईड एक मॉसफेटमध्ये वापरली जाणारी पातळ थिक परत असते. या परतवर ॲल्युमिनियमच्या धातूची परत असते. ॲल्युमिनियमची परत मॉसफेटमध्ये गेटचे कार्य करते. प्रश्न क्रमांक 11. व्हॉट काइंड ऑफ डिव्हाइस इज FET फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर कोणत्या प्रकारचा डिव्हाइस आहे. ऑप्शन ए नॉन सेमीकंडक्टर, B युनिपोलार सेमीकंडक्टर, C बायपोलार सेमीकंडक्टर, D इन्सुलेटर. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक B युनिपोलार सेमीकंडक्टर. FET फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर हे एक युनिपोलार डिव्हाइस आहे, कारण यामध्ये कंडक्शन हे इलेक्ट्रॉन किंवा होल्समुळे होते आणि FET हे एक व्होल्टेज कंट्रोल डिव्हाइस आहे. प्रश्न क्रमांक 12. द वर्ड PCB युज्ड इन इलेक्ट्रॉनिक स्टँड्स फॉर. इलेक्ट्रॉनिकमध्ये PCB हा शब्द वापरला जातो. ऑप्शन ए पॉझिटिव्ह करंट वायरिंग, B पर्सनल कम्युनिकेशन बॉक्स, C प्रिंटेड सर्किट बोर्ड, D पर्सनल कॅम्प्युटर बॉक्स. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक C प्रिंटेड सर्किट बोर्ड. इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये PCBचा अर्थ आहे प्रिंटेड सर्किट बोर्ड. या बोर्डचा उपयोग प्रत्येक इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये याच्यावर छोटे छोटे डिव्हाइस स्थापित करण्यासाठी करतात. प्रश्न क्रमांक 13. P टाईप सेमीकंडक्टर इज डॅश. P टाईप प्रकार अर्धचालक आहे.
ऑप्शन ए पॉझिटिव्हली चार्ज, बी निगेटिव्ह चार्ज, डी इलेक्ट्रिक न्यूट्रल, डी आहे नॉट युज्ड इन सेमीकंडक्टर डिव्हाइस. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक सी इलेक्ट्रिकल न्यूट्रल. पी टाईप सेमीकंडक्टर. प्युअर सेमीकंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या होलच्या संख्येच्या बरोबर असते. जेव्हा यामध्ये आपण ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ॲड करतो तेव्हा पी टाईप सेमीकंडक्टर तयार होतो. ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीचे 3 इलेक्ट्रॉन आणि प्युअर सेमीकंडक्टरचे 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मिळून 3 कोव्हॅलंट बॉन्ड बनवतात, परंतु एक होल रिक्त राहतो. हे धनात्मक असते आणि त्यामुळे इम्प्युअर ॲटम ऋणात्मक बनतो. या प्रकारे धनात्मक आणि ऋणात्मक आवेश बराबर होतात आणि पी टाईप सेमीकंडक्टर हे न्यूट्रल बनतो. प्रश्न क्रमांक 14. ट्रॅक इज युज्ड. ट्रॅकचा वापर करतात. ऑप्शन ए कलर टीव्ही सेट, बी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही सेट, सी टेप रिकॉर्ड, डी ऑडिओ सिस्टम्स. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक ए कलर टीव्ही सेट. ट्रॅकला कलर टीव्ही सेटमध्ये वापरतात. ट्रॅक हे एक 5 लेअरचा PN जंक्शन आहे आणि यामध्ये 6 डोपिंग लेअर असतात. ट्रॅकचा गेट टर्मिनलला ओहमिक कॉन्टॅक्टचा वापर करून बनवतात. ते पी रिजन आणि एन रिजनमध्ये असते, त्यामुळे ट्रॅकला दोन्ही पोलॅरिटीने ॲक्टिव्ह करता येते. त्यामुळे हे एक बायलॅटरल डिव्हाइस आहे. ट्रॅक युज्ड इन न्यूमेरिकल ॲप्लिकेशन्स, एक्झाम्पल लाईट डिमर्स, स्पीड कंट्रोल, इलेक्ट्रिक फॅन आणि अदर मोटर्स आणि मॉडर्न कॅम्प्युटराइज्ड सर्किटमध्ये वापर करतात. ट्रॅक AC आणि DC सर्किटसाठी वापरता येतो, परंतु ट्रॅक हे AC सर्किटमध्ये 2 SCRच्या जागी वापरण्यासाठी बनवलेले आहे. प्रश्न क्रमांक 15. PN जंक्शन डायोड इज अ. PN जंक्शन डायोड असते. ऑप्शन ए पॅसिव्ह डिव्हाइस, सी व्हॅक्यूम ट्यूब, सी युनिलॅटरल डिव्हाइस, डी बायलॅटरल डिव्हाइस. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक सी युनिलॅटरल डिव्हाइस. PN जंक्शन हे एक सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे. ते एका टाइमला एकाच दिशेमध्ये करंट प्रवाहित करते. त्यामुळे त्याला युनिलॅटरल डिव्हाइस असे म्हणतात. ते फॉरवर्ड रिजनमध्ये ऑन आणि रिव्हर्स बायसमध्ये ऑफ स्विच सारखे कार्य करते. प्रश्न क्रमांक 16. इन डिप्लिशन रिजन ऑफ PN जंक्शन देअर आर. PN जंक्शनच्या अतिरिक्त क्षेत्रामध्ये डॅश डॅश असते. ऑप्शन ए नो चार्ज, नो मोबाईल चार्ज, नो करंट, डी आहे नन ऑफ दिस. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक सी, ऑप्शन क्रमांक बी नो मोबाईल चार्ज. तर जर आपण पी टाईप आणि एन टाईप कंडक्टरला कॉन्टॅक्टमध्ये ठेवले तर एक जंक्शन तयार होतो आणि इलेक्ट्रॉन आणि होल्स एक दुसऱ्याच्या क्लोज येतात आणि अकॉर्डिंग टू कुलोम्ब्स लॉ अनुसार तेथे एक फोर्स तयार होतो. काही इलेक्ट्रॉन्स एन साईडकडून डिफ्यूज होऊन पी साईडकडे जातात आणि एन साईडकडे होल्स तयार होतात आणि पी रिजनमध्ये निगेटिव्ह आयन तयार होतात आणि डिप्लिशन रिजन तयार होतो तो बॅरियरचा कार्य करते. तो इलेक्ट्रॉन आणि होल्सला पास होऊ देत नाही. प्रश्न क्रमांक 17. फॉर नॉर्मल SCR द टर्न ऑन टाइम इज डॅश डॅश ऑफ द टाइम. सामान्यतः SCR साठी टर्न ऑफ काळापेक्षा असते. ऑप्शन ए लेस, बी इक्वल टू, सी मोर, डी अबाउट हाफ ऑफ. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक ए लेस दॅन. नॉर्मल SCR मध्ये ऑन टाईम हे 4 ते 5 मायक्रोसेकंड असते आणि टर्न ऑफ टाईम हे 50 ते 100 मायक्रोसेकंड असते. म्हणून SCR ऑन टाईम हे लेस असते ऑफ टाईमपेक्षा. SCRच्या फॉरवर्ड ब्लॉकिंग मोडपासून फॉरवर्ड कंडिशनमध्ये चेंज करण्यासाठी गेट पल्सचा वापर करतात. त्याला टर्न ऑन टाईम म्हणतात. टर्न ऑन टाईम हे 3 इंटरवलमध्ये असते. डिले टाईम, राईज टाईम आणि स्प्रेड टाईम. टर्न ऑफ म्हणजेच SCRचा ॲनोड करंट 0 होणे आणि SCRमध्ये पुन्हा फॉरवर्ड ब्लॉकिंग मोडमध्ये येणे. टर्न ऑफ टाईम 2 इंटरवलमध्ये असते.
नंबर 1 रिव्हर्स रिकव्हरी टाइम आणि गेट रिकव्हरी टाइम. प्रश्न क्रमांक 18. इन अ LED लाईट इज इमिटेड बिकॉज LED मध्ये प्रकाश उत्सर्जित होते कारण. ऑप्शन ए लाईट फॉल ऑन LED. बी recombinations of charge take place. C PN junction emitted high when heated. D IR light fall on LEDs. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक बी रिकॉम्बिनेशन ऑफ चार्ज टेक प्लेस. LED मध्ये प्रकाश लाईट हे रिकॉम्बिनेशन ऑफ चार्ज मुळे उत्सर्जित होते. LED एक डायोड आहे, ते फॉरवर्ड ब्लॉकिंग मोडमध्ये कार्य करते. डायोड फॉरवर्ड बयास असताना करंट फ्लो चालू झाला तर मेजॉरिटी आणि मायनॉरिटी चार्ज कॅरियर P आणि N साईड कंबाईन होतात आणि एक दुसऱ्याला न्यूट्रलाइज करतात. त्यामुळे डिप्लिशन रिजे तयार होतो. त्यामुळे फोटॉन्स रिलीज होतात आणि एनर्जी लाईट मोनोक्रोमॅटिक फॉर्ममध्ये भेटते. लाईट कलर हे वेवलेंथ आणि बँड गॅप ऑफ सेमीकंडक्टर मटेरियलवर डिपेंड असते. प्रश्न क्रमांक 19. 85% इज इफिशियन्सी ऑफ ट्रान्झिस्टर ॲम्प्लिफायर कॅन बी. 85 कार्यक्षमता ट्रान्झिस्टर ॲम्प्लिफायर असते. ऑप्शन ए बोथ क्लास ए अँड बी. सी बी डी क्लास सी क्लास सी आणि डी आहे क्लास ए बी. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक सी क्लास सी. 85% इफिशियन्सीचं ट्रान्झिस्टर हे क्लास सी टाईपचं असते. क्लास ए ॲम्प्लिफायरची इफिशियन्सी 30% असते. क्लास बी ॲम्प्लिफायरची इफिशियन्सी 30% असते आणि क्लास ए बी ॲम्प्लिफायरची इफिशियन्सी हे 60 ते 50% दरम्यान असते. प्रश्न क्रमांक 20. व्हॉट इज फुल फॉर्म ऑफ ALU. ALUचा अर्थ आहे. ऑप्शन ए अलो लॉजिक युनिट. बी ASCII लॉजिक युनिट. सी अरिथमॅटिक लॉजिक युनिट. डी अरिथमॅटिक लिस्ट युनिट. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक सी अरिथमॅटिक लॉजिक युनिट. ALUचा फुल फॉर्म आहे अरिथमॅटिक लॉजिक युनिट. याचा उपयोग गणितीय लॉजिकसाठी उपयोग करतात. एक्झाम्पल ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिफिकेशन आणि कम्पॅरिझनसाठी ALU म्हणजेच अरिथमॅटिक लॉजिक युनिटचा उपयोग करतात. थँक्यू फॉर वॉचिंग. जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांमध्ये आणि नवीन व्हिडिओसाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा.